आता आपण वळूयात सुपरफास्ट 100 कडे। बीड प्रकरणातला तपास ही केवळ धुळफेक आहे, खरे आरोपी बाहेरच आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केलाय। बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा, SIT मधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। अजितदादा अपघाती नेते आहेत, पुरावे समोर येऊनही अजितदादांना आता कोणते पुरावे हवे आहेत, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। आम्हालाही पुराव्याशिवाय जेलमध्ये टाकलं होतं, अशी टीका राऊतांनी केली। सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात, वरून तट्ट्या मिळाला, दबाव आला की धस मागे फिरतात, अशी टीका संजय राऊतांनी केली। सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असं राऊत म्हणाले। सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहेत। देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय मुंबईत सागर बंगल्यावर आज रात्री 8 वाजता फडणवीसांना भेटणार आहेत, अशी माहिती मिळते। बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यास मराठा समाजानं विरोध केलाय। मराठा समाजानं प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीडसह धाराशिवचे पालकमंत्री नकोत म्हणून उपोषण सुरू केलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगेंनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं ओबीसी बांधव संतापलेत, तर जरांगे पलटवार करताना दिसले आणि नवा वाद सुरू झाला। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। मनोज जरांगे पाटलांच्या याच वक्तव्यावरनं मोठा वाद निर्माण झालाय। जरांगेंच्या प्रक्षोभक भाषणांमुळे सामाजिक तणावात भर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं ठिकठिकाणी आंदोलनं केली गेली। मनोज जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली। परिणामी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, तर विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत ओबीसी नेत्यांनी संतापही व्यक्त केला। तर तुम्हाला नेता व्हायचंय मराठा समाजाचा म्हणून हे सगळं चाललंय का? तुम्हाला तुमचं जे काय हे असेल ते लकलाक, पण आमच्या ओबीसींना अशा कुठल्याही प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात बसवू नका, आम्हाला चेतावण्या देऊ नका। आमची मुलं जी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांचा कुठंतरी आत्मसन्मानाला मनाला ठेच पोचते की अरे आपल्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातंय। माझा जरांगे पाटलाला प्रश्न आहे, सवाल आहे की तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहेत आणि घरात घुसून काय करणार आहेत, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। आता समाजाला, या महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर पाहिजे। घरात कुणाच्या घुसणार आणि काय करणार, आणि जर खरंच तुम्ही घरात घुसायची तयारी असेल ना तर एकदा घुसून बघा। छगन भुजबळांनीही मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। समाजात दुफडी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत असं आवाहन छगन भुजबळांनी केलं। तसंच राज्यात ठोकशाही चालत नाही याकडेही भुजबळांनी लक्ष वेधलं। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे। त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल। तुम्ही कायदा हातात घेण्याची काय आवश्यकता नाही आहे। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। आंदोलन करणारे मुंडेंचे लाभार्थी असल्याचा टोला जरांगे पाटलांनी लगावलाय। संतोष देशमुखांच्या भावाला धमकी दिल्यामुळे भाषणात आक्रमक भाषा वापरल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। चाललंय धनंजय देशमुख हे रस्त्यानं फिरायचं सुद्धा त्यांना अवघड आहे, इतके गरीब आहेत ते न्यायासाठी वनवन भटकतोय आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देतात।
मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा त्याच्या गुंडाला? बोलवायचंच नाही आम्ही काही, गुंडाला बोलायचंच नाही काही. राज्यातील सौहार्द आणि समाजामधील बंधुभाव जपणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे. तरच इथली शांतता कायम नांदायला मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परभणी आणि पलीकडून धाराशिव. आता आपण सुपरफास्ट 100ला सुरुवात करतोय. पुण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय. ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. नवी दिल्लीमध्ये आज दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होईल आणि त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केलाय. येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकतील असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. नागपुरामध्ये HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 7 आणि 13 वर्षाच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. देशात HMPVचे रुग्ण आढळल्यानं पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे आणि उपाययोजनाही सुरू केल्यात. रुग्णांच्या उपचाराकरता नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये HMPV रोखण्याकरता पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते. हॉस्पिटल्सचे बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. HMPV विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डांनी सांगितलं. तसंच हा नवीन विषाणू नाही. 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सगळी पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकमधील बहुचर्चित वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे रातोरात भूसंपादनाचा 55 कोटींचा मोबदला दिल्यानं तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वसईच्या चिंचोटी परिसरापासून घोडबंदरच्या फाउंटनपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी हैराण आहेत. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयानं नवीन निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजणीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात 35% वाढ झाली आहे. बंदरे, विकास कामं यामुळे सागरी अंतर वाढतंय. बोईसर तारापूर MIDCतील नामांकित असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीवर आयकर विभागानं छापा टाकला. स्टेनलेस स्टील तयार करणाऱ्या कंपनीवर छापा पडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दर्शनाकरता येत असतात. यावेळी मंदिर समितीनं उपलब्ध केलेला लाडू प्रसादही आवर्जून घेतात. 2024 सालात लाडू प्रसादातून 5,80,42,000 उत्पन्न मिळालं आहे. सांगली पाटबंधारे कार्यालयात म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप सुरू करण्याकरता आमदार सुरेश खाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी 10 जानेवारीपासून योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिलेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मध्यरात्री मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली. रांजण गावात धुमाकूळ घालणाऱ्या एक नाही तर 2 बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आलं. गेल्या 4 महिन्यात या बिबट्यांनी 5 बळी घेतलेत. दोघांनाही जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. चाकण शहराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चाकण ते गोंदवडी
या रस्त्याचं खासदार अमोल कोल्हेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 4.25 कोटींचा निधी रस्त्याच्या कामाकरता देण्यात आला। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेतरस्त्याच्या प्रश्नावरून पेरू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे। वहिवाटीच्या शेतरस्त्यांना नकाशावर घ्या, प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात नवनव्यानं प्रकल्प आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत। अशात औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत। त्यामुळे अलिबागमधील खारेपाट भागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। मावळमध्ये मानवी वस्तीत नाग आढळल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान प्राणीमित्रांनी या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय, मात्र परिसरातील नागरिकांमध्ये अद्यापही भीती आहे। गेल्या पंधरवड्यापासून वाढलेली थंडी, ढगाळ वातावरण यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे। यामुळे सगळ्याच भाजीपाल्याचे दर 30 ते 40 रुपये किलोपर्यंत घसरले, तर शेवग्याचे दर 250 रुपये किलोवर असून लसणाचे दर 300 ते 350 रुपये किलो इतके झालेले आहेत। CCIच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा कापूस खरेदी केंद्र करण्यात आलं। या ठिकाणी महिन्याभरात फक्त 8,500 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे। हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने CCI केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात एकाच मासेमारी बोटीला 3.5 लाखाचे मासे मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। हर्णे बंदरातील मच्छीमारांना गेले काही दिवस मच्छी दुष्काळाला सामोरं जावं लागतंय। माकुळ माशांची आवक सुरू झाल्यानं त्यातल्या त्यात दिलासा मिळालाय। जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 78 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरवण्यात आलेली औषधी निकृष्ट दर्जाची व बोगस खरेदी केल्याचा आरोप होता। या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्यात आली। त्यातच 78 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील 4ही कंपन्यांचा औषध साठा परत मागवला असून पुरवठादाराला परत करण्यात येणार आहे। भिवंडीत चोरीला गेलेला मुद्देमाल गुन्हेगारांकडून जप्त करून पोलिसांनी तो नागरिकांना परत केलाय। 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले 1,45,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल 246 नागरिकांना परत करण्यात आला। कर्जतमधील ND स्टुडिओचं अद्ययावतीकरण करून तिथं व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावा अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिल्यात। स्टुडिओची आर्थिक सक्षमता अधिक वाढवता येईल यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या।